हा ते काय काय करू शकतात त्याची मी पत्रकार परिषद वेगळी घेते दादा, मग 5 मिनिटांमध्ये घेते. त्यांचा अख्खा इतिहास सांगते. सगळे शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि रस्त्यावरती ठिय्या मंडत आज शिवसेना आंदोलन जे आहे ते नारायण राणे यांच्या विरोधामध्ये केलं आणि नारायण राणे यांच्यावरती कारवाई करावी ही खरं तर मागणी या सगळ्या शिवसैनिकांची आहे. स्वतः सुषमा अंधारे आपण पाहतो की या ठिकाणी बसून होत्या आणि त्यांनी या ठिकाणी नारायण राणे त्यांच्या विरोधामध्ये अशांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा जो आहे तो दाखल करावा ही मागणी केली आणि आक्रमक झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ताई, आजच्या आंदोलनाची दखल जर घेतली नाही तर पुढच्या अरे या राणेच्या पोरांचं करायचं काय? अरे राणेच्या पोरांचं करायचं काय? अरे टिल्ल्या पिल्यांचं करायचं काय? अरे टिल्ल्या पिल्यांचं करायचं काय? अरे बोल रे बोल, हल्ला बोल, बोल रे बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, बोल म्हणजे ताई, अल्लाह बोल, बोल म्हणजे हक्क, अल्लाह बोल, बोल रे भावा, अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल. अरे चाराने बारानेचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, चाराने बाराने अटक करा नारायण राणे, चाराने अटक करा नारायण राणे, अटक करा नारायण राणे. तर पुण्यामध्ये ठाकरे गटाचं आता आंदोलन सुरू झालेलं आहे. नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय, घोषणाबाजी केली जाते. सरकारनं नारायण राणे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील ठाकरे गटाकडून करण्यात येते. तर दुसऱ्या बाजूला नाशिकमध्ये अजित पवार गटाचं मुक आंदोलन सुरू झालेलं आहे. संपूर्ण राज्यभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सध्या आंदोलनांना सुरुवात झालेली आहे. अजित पवार गटाचं एका बाजूला आंदोलन तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचं देखील आता पुण्यात आंदोलन सुरू झालंय. निषेध नोंदवला जातो या घटनेचा. त्याचबरोबर नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील निषेध ठाकरे गटाकडून केला जातोय आणि नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील सुरू आहे. रस्त्यावरती ठिय्या म्हणून बसलेले आहेत. तर सरकारनं नारायण राणे यांच्यावर कठोर कारवाई करावी, महाराष्ट्र अशांत करायचा आहे आणि त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत अशी टीका देखील यावेळेला